नमस्कार मंडळी. ढोबळी मिरचीची रेसिपी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवून बघितली असेल, पण एकदा या माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी लागते, बनवायला देखील खूपच सोपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी 2 चमचे तेल घातलं आहे, 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा. कांदा चांगला परतवून घ्यायचा. यानंतर 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. हा ठेचा देखील यामध्येच परतवून घ्यायचा. तुम्ही इथे आलं लसूण पेस्टचा वापर देखील करू शकता, पण असा ठेचा घातल्यामुळे या रेसिपीला छान चव येते. आता अर्धा चमचा मी इथे हळद पावडर घातलेली आहे. हळद पावडर देखील चांगली परतवून घ्यायची. इथे मी 2 मोठे बटाटे किसून घेतलेले आहेत. किसून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे, म्हणजे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत. बटाटे आता याच मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे. गॅस मी इथे मंद ठेवलेला आहे आणि हे बटाटे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचं. अशामुळे याला फ्लेवर खूप चांगला येतो. सगळं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. मी गॅस मंद ठेवूनच ही भाजी परतवून घेते. पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं. मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक देखील करा. आता भाजी मिक्स करून झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित याला लागले जातात, म्हणजे चांगले कोट होतात. आता याला लीड लावायचं आहे, म्हणजे झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी चांगली शिजवून म्हणजे वाफवून घ्यायची आहे. तर 2 मिनिटं झालेली आहे. आपली ही भाजी छान वाफवून झालेली आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे ही भाजी थंड करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये म्हणजे वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची. तर मी इथे बाउलमध्ये भाजी काढून घेतली आहे. इथे मी सिमला मिरच्या म्हणजेच ढोबळी मिरची घेतलेली आहे. 1/2 किलो ढोबळी मिरची आहे आणि या ढोबळ्या मिरच्या 5 घेतलेल्या आहेत. ही रेसिपी बनवण्यासाठी लहान ढोबळ्या मिरच्या घ्यायच्या, मोठ्या घ्यायच्या नाही. त्यानंतर धुवून सुकवायच्या आणि याला असं कट द्यायचा. कट दिल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने अशा पद्धतीने आतमधल्या बिया याच्या सगळ्या काढून घ्यायच्या. तर हे बघा, एका मिरचीची मी बी काढलेली आहे. आता सगळ्या मिरचीच्या बिया देखील मी अशाच पद्धतीने काढून घेतल्या आहेत. यानंतर आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग या मिरचीमध्ये घालायचं आहे. चमच्याने घालता येत असेल तर चमच्याने स्टफिंग घाला किंवा अशा पद्धतीने हाताने घालून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित हे स्टफिंग यामध्ये भरलं जातं. तर थोडं थोडं अशा पद्धतीने हे स्टफिंग या ढोबळी मिरचीमध्ये घालून घ्यायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने मी घातलेलं आहे. बाकीच्या मिरच्यांमध्ये देखील असं स्टफिंग भरून घेतलेलं आहे. इथे मी डोसा बॅटर घेतलेला आहे. आपल्याकडे डोस्याचं बॅटर, इडलीचं बॅटर एक्स्ट्रा घरामध्ये राहतंच. तर प्रश्न पडतो, हे डोश्याचं बॅटर करायचं काय? तर हे डोश्याच्या बॅटरपासून आपण मस्त ढोबळी मिरचीचे बोंडे बनवणार आहोत. डोश्याचं बॅटर अशा पद्धतीचं घट्ट हवं, अजिबात पातळ घेऊ नका. जर बॅटर पातळ असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. आता भरलेली ढोबळी मिरची यामध्ये अशी कोट करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हाताने कोट करून घ्यायची किंवा तुम्ही चमच्याने देखील कोट करून घ्यायचं. आपण जशी भजी बनवतो तशा पद्धतीने याचे आपण बोंडे बनवायचे. तर हे बोंडे बनवण्यासाठी आधीच मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मीडियम करायचा. एक एक बोंडे अशा पद्धतीने चमच्याने तेलामध्ये सोडून घ्यायचे. जर यावर बॅटर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं चमच्याने घालायचं आणि उलटून पालटून हे बोंडे म्हणजे भजी बनवू शकता तुम्ही. छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. तुम्ही विश्वास नाही करणार, पण या डोसा बॅटरपासून हे खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत बोंडे तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता, अगदी 2 ते 3 मिनिटात आपले सिमला मिरचीचे बोंडे मस्त कलर आलेला आहे, तयार झालेले आहेत. असेच सगळे बोंडे बनवून घ्यायचे. तर हे बघा, मस्त कलर आलेला आहे आणि हे कुरकुरीत देखील झालेले आहेत. तर हा बोंडा मी तुम्हाला एक कट करून देखील दाखवते. तर हे बघा, तुम्ही अख्खेच देऊ शकतात किंवा अशा पद्धतीने याला सुरीने कट करून देऊ शकता. मंडळी, ही बोंड्याची रेसिपी इतकी युनिक आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खायला देखील खूपच टेस्टी लागते. बेसनाचा वापर करून आपण नेहमीच भजी किंवा बोंडे बनवतच असतो, पण उरलेल्या इडलीच्या बॅटरपासून ही रेसिपी तुम्ही कधीच बनवली नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.